ती स्वामी समर्थ. प्रत्येक स्वामी भक्तांना माहीत असेल, की स्वामी आपल्याला निवडतात. आपण स्वामींना निवडत नाही. तर याचा अर्थ काय आहे मी तुम्हाला आज समजावून देते. प्रत्येकाच्या आयुष्यात जे स्वामींना मानतात किंवा जे स्वामींना आपलं सर्वस्व अर्पण करून बसले आहेत, त्यांना एक त्यांच्या आयुष्यात ना एक अशी घटना घडलेली असते किंवा एक अशी सिच्युएशन आलेली असते, ज्या घटनेमुळे ते मनाने किंवा त्यांची पावलं ऑटोमॅटिक त्या मठात वळलेली असतात. त्यामुळे तुम्हाला ना स्वामींची भक्ती करण्यासाठी कोणी फोर्स करू शकत नाही. कोणीही तुम्हाला जबरदस्ती करू शकत नाही, की अमुक-अमुक हे मठ आहे किंवा हेच एक मठ आहे जे खूप जागृत आहे किंवा ह्या ठिकाणचं इथे जे स्वामींचं मूर्ती आहे किंवा फोटो आहे तोच खूप पावतो. हे कधीच नसतं. स्वामी तुम्हाला मनापासून बोलवतात आणि मनापासून तुम्ही स्वतःहून स्वामींना स्वतःला अर्पण करता. कोणीही तुम्हाला कोणत्याही बाबतीत फोर्स करू शकत नाही. ती भक्ती ही तुम्हाला एका आयुष्याच्या वेळेवर, एका पर्वावर ऑटोमॅटिकली जनरेट होणार. मी स्वतःहून सगळ्यांना आपल्याकडे बोलावणार ना. अशीच एक घटना माझ्या पण आयुष्यात घडली. कारण की त्याच्या आधी मी स्वामींना मानत नव्हते म्हणण्यापेक्षा हा शब्द बरोबर नाहीये. ही घटना माझ्या आयुष्यात घडली आणि त्या घटनेनंतर मी स्वतःला संपूर्णपणे स्वामींच्या म्हणजे म्हणतात ना, मी समर्पण करून मोकळी झाले, की स्वामींच्या बाबतीत ना खूप सगळ्यांचे असे गैरसमज आहेत, की नक्की स्वामी आहेत काय? हे कोणाला कळलंच नाही. सगळ्यांना वाटतं देव आहेत. मग ते असं मग त्यांच्यासाठी काय करावं लागतं? मग कोणता उपवास करावा लागतो का? मग कशी पूजा करायची? तर काहीच नाही. म्हणजे मी इतके सगळे आपल्या हिंदू धर्मात इतके सगळे देव आहेत. पण स्वामींचं वैशिष्ट्य काय माहितीये? स्वामी फक्त तुमची नियत बघतात. तुम्ही किती देता? काय देता? कधी देता? परत तुम्ही उपवास किती करता? तुम्ही डोनेशन किती देता? तुम्ही पूजा कशी करता? किती वेळा पूजा काहीच नाही. काहीच नाही. तुम्ही मठात येतात की नाही ह्याला पण स्वामींना स्वामिकांना काही त्याच्याने फरक पडत नाही. फक्त स्वामी एकच बघतात, की तुम्ही जगता ना रोज. रोज आयुष्य जगताना तुमच्या विचारांमध्ये तुमची नियत काय आहे? जर तुमची नियत साफ असेल ना, तर एक दिवस नक्की कोणत्या ना कोणत्या घटनेने स्वामी तुम्हाला तुमच्याकडे नक्की बोलवणार. मी माझा एक्सपिरियन्स नेक्स्ट रीलमध्ये शेअर करीन. पण तोपर्यंत तुम्ही मला सांगा, की तुमचा असा कोणता तो एक्सपिरियन्स आहे, ज्यानंतर तुमचे पावलं मठाकडे वळली आहेत आणि ती परत आलीच नाहीत? श्री स्वामी समर्थ.